गोड दिवाळी, गोड नशीब, पण या राशींनी एक गोष्ट टाळाच. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कधी वाटलं आहे का की सगळं मिळत असूनही मनात काहीतरी अधुरं राहतं? कधी असं झालंय का की घर उजळलेलं असतं पण मनात सावली असते? ही दिवाळी तशीच एक जादुई वेळ आहे. प्रकाश, प्रेम, संपन्नता आणि शुभत्वाचं कातिक. पण मित्रांनो, या दिवाळीच्या गोड क्षणात काही राशींना एक सूक्ष्म सावधगिरी आवश्यक आहे. कारण यावेळेस नशीब गोड आहे, पण एक चुकीचं पाऊल संधीला दूर नेऊ शकतं. दिवाळीचा गंध पण मनात प्रश्न. दिवाळीच्या सकाळी जेव्हा पहिली फुलबाजी फुटते तेव्हा आकाशात प्रकाश होतो, पण स्वामी समर्थ सांगतात, खरा प्रकाश बाहेर नाही, तो तुमच्या अंतःकरणात आहे. या आठवड्यात त्या अंतःकरणातील प्रकाश वाढवण्याचा काळ आहे. काही राशींच्या आयुष्यात या दिवाळीपासून एक नवीन अध्याय सुरू होत आहे. ज्यांनी मेहनत केली, ज्यांनी संयम राखला, ज्यांनी इतरांसाठी काहीतरी दिलं, त्यांच्या जीवनात स्वामी समर्थांच्या कृपेने नवीन दरवाजे उघडत आहेत. पण हो, एक पण आहे. या राशींनी एक गोष्ट टाळली नाही तर ही गोड दिवाळी कडू आठवण बनू शकते. मेष, जिद्दीचा प्रकाश आणि अहंकाराची सावली. मेष राशीच्या लोकांनो, तुम्ही मेहनती, ऊर्जावान आणि नेहमी पुढे राहणारे. या दिवाळीला तुमच्या आयुष्यात नवं काही सुरू होणार आहे. कदाचित नवीन काम, व्यवसायात बदल किंवा प्रेमात नवा टप्पा. पण लक्षात ठेवा, अहंकार टाळा. तुम्ही बरोबर असलात तरी समोरच्याचं मन जपणं महत्वाचं आहे. या आठवड्यात अहंकाराचा एक वाक्य नातं मोडू शकतं आणि एक प्रेमळ शब्द तुटलेलं नातं पुन्हा जोडू शकतो. स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हाला यश मिळेल, पण तुमच्या जिद्दीचा प्रकाश, स्वभावाचा अभिमान होऊ देऊ नका. वृषभ, धनसंपन्नता येणार, पण मनातील द्वेष दूर करा. वृषभ राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी संपन्नतेची दिवाळी आहे. अचानक पैशाचे मार्ग उघडतील, अडकलेलं काम पूर्ण होतील, घरात लक्ष्मीचं आगमन होईल. पण एकच सावधानता, मनातील जुने राग, द्वेष आणि दुःख यांना जाळून टाका. दिवाळीचा प्रकाश बाहेर लावण्यापूर्वी मनातला अंधार दूर करा, नाहीतर मिळालेलं धन मनःशांतीशिवाय व्यर्थ ठरेल. स्वामी समर्थ सांगतात, क्षमेतीनच खरा आनंद मिळतो. म्हणून या आठवड्यात कोणाला क्षमा करा आणि स्वतःला मुक्त करा. कर्क, भावनांचा ओलावा आणि नशिबाचं फुलणं. कर्क राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी भावनिकदृष्ट्या शक्तिशाली आहे. कुटुंब, नाती आणि प्रेम यांच्यात नवीन ऊर्जा येईल. दीप लावतानाच तुमचं मनही उजळेल. पण एकच गोष्ट टाळा, भूतकाळात जगणं थांबवा. स्वामी समर्थ सांगतात, जे गेलं ते गेलं, जे येतंय ते स्वर्गासमान आहे. भूतकाळातील जखमा पुन्हा उघडू नका. नव्या प्रकाशात, नव्या श्रद्धेत पाऊल टाका. सिंह, आत्मविश्वासाचा काळ, पण उतावळेपणा टाळा. सिंह म्हणजे प्रकाश, धैर्य आणि नेतृत्व. या आठवड्यात तुम्ही केंद्रस्थानी असणार आहात. लोक तुमच्याकडे पाहतील, तुमचं मत ऐकतील. पण हीच वेळ आहे संयम दाखवायची, कारण एक चुकीचा निर्णय तुमचं यश लांबवू शकतो. स्वामी समर्थांचा संदेश आहे, थांबणं म्हणजे हरवणं नाही. थोडा संयम ठेवा. दिवाळीनंतरचं भाग्य तुमच्या बाजूने आहे. मकर, कष्टाचं सोनं होणार. मकर राशीच्या लोकांना ही दिवाळी संपत्ती आणि समाधान देणार आहे. तुमचं कष्टाचा सोनं होत आहे. पण लक्षात ठेवा, तुमच्या मनातील भीतीला जागा देऊ नका. भीती ही श्रद्धेची शत्रू असते. स्वामी समर्थ म्हणतात, जो घाबरत नाही तोच माझ्या कृपेला पात्र ठरतो. दिवाळीचा प्रकाश फुलबाजीत नाही, तो मनातील श्रद्धेत आहे. या आठवड्यात तुम्ही कितीही व्यस्त असाल, फक्त एक क्षण थांबा, डोळी मिटा आणि मनात म्हणा, स्वामी समर्थ, माझ्या घरात प्रकाश दे, पण त्याहून आधी माझ्या मनात श्रद्धेचा दिवा पेटव. तुमचं नशीब गोड आहे. दिवाळी गोड आहे, फक्त ती एक चूक टाळा, अहंकार, राग, संशय, भीती किंवा भूतकाळात अडकणं. ज्याने ही गोष्ट मनापासून वाचली तो नक्कीच या दिवाळीत स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेईल. जय जय स्वामी समर्थ. माझ्या घरातही गोड नशिबाचं आगमन होवो. तुमचं मन कितीही अस्थिर असो, फक्त श्रद्धेने एकदा तरी स्वामींचं नाव घ्या, कारण गोड दिवाळीचं खऱ्या अर्थानं सुख
त्यांच्या कृपेशिवाय अपूर्ण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.